नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। समुद्राला देखील उधाण आलंय। मुंबईत 4.1 मीटरच्या उंच लाटा देखील उसळणार आहेत। पावसाची शक्यता अजूनही कायम आहे। मुसळधार पावसाचा इशारा मुंबईला देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस मुंबईने बघितलाय। अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं होतं, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता, लोकल सेवेवर सुद्धा परिणाम झाला। आणि आता परत एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यात समुद्राला देखील उधाण आहे, त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी देखील साचण्याची शक्यता आहे। तर मरीन ड्राइव्ह आणि दादर चौपाटी अशा दोन्ही भागातली ही दृश्य आहेत। खवळलेला समुद्र या दोन्ही दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय। मुंबईत 4.1 मीटरच्या उंच लाटा देखील कोसळणार आहेत। मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दादर चौपाटीवरची ही दृश्य आहेत। चौपाटीवरची काही दुकानं आहेत, अगदी या दुकानांना समुद्राचं पाणी येऊन ठेपलेलं आहे दुकानांपर्यंत, आणि जोरदार लाटा या दुकानांवर धडकत आहेत। तरी या दुकानांच्या समोर जी चौपाटी आहे तिथे पर्यटकांची आणि मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि समुद्राच्या दृश्याचा आनंद यावेळी पर्यटक घेत असतात। पण हा संपूर्ण भाग आता पाण्याखाली गेलेला दिसतोय। आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी सुनील जाधव मरीन ड्राइव्ह भागातून आपल्या सोबत आहेत। सुनील, काय स्थिती आता मरीन ड्राइव्ह परिसरात? सौरभ, अगदी बरोबर आहे। हवामान खात्याने ज्या पद्धतीने हाय अलर्टचा इशारा दिला होता, आपण पाहू शकता मी सध्या उभा आहे मरीन ड्राइव्ह परिसरात, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी समुद्राच्या ज्या लाटा आहेत ते 4 ते 5 मीटर उंच या ठिकाणी उधळत असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल मुसळधार पावसामुळे मुंबई व आसपासच्या शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते। मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेलं, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली, तर मध्य रेल्वे देखील आणि रेल्वे देखील पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र आज सकाळपासूनच मुंबई व आसपासच्या शहरामध्ये कुठेतरी पावसाने उघडीप दिलेली आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता हवामान खात्याने पुढचे काही 2 ते 3 दिवस विजेचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर समुद्राला मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो समुद्राच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात समुद्राचं रौद्र रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। काल मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर प्रशासनाकडनं समुद्राच्या आजूबाजूला गर्दी करू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या। मात्र आज पहाटेपासूनच आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या 4 ते 5 फूट उंच अशा 5 मीटर उंच अशा ज्या लाटा उसळणार आहेत याचं रौद्र रूप पाहण्यासाठी या ठिकाणी मुंबईकर असतील किंवा पर्यटक असतील असे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्ट्यावरती गर्दी करत आहेत। तर दुसरीकडे पालिका कर्मचारी असतील किंवा पोलीस यंत्रणा असतील या समुद्राच्या किनाऱ्यावरती सुरक्षतेसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी मोठं समुद्राला उधाण आलेलं आहे। या ठिकाणी 4 ते 5 मीटर उंच लाटा ज्या आहेत ते या किनारपट्टीवरती दिसून येत आहेत। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर मुंबईकरांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी आहे। पालिकेने गर्दीपासून समुद्रापासून दूर राहण्याचा या ठिकाणी इशारा देखील दिला आहे। तरी देखील समुद्राच्या या लाटा पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ते दृश्य टिपण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या ठिकाणी सौरभ मुंबईकर असतील पर्यटक असतील हे या ठिकाणी गर्दी करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सौरभ, ठीक आहे, तर पर्यटकांनी समुद्राचं हे उधाण आलेलं रूप बघण्यासाठी देखील गर्दी केलेली आहे। फोटो सेशन सुद्धा काही पर्यटकांचं चाललेलं आहे, पण अर्थात या सगळ्या परिस्थितीत काळजी घ्यायला हवी पर्यटकांनी, मुंबईकरांनी सुद्धा। धन्यवाद या माहितीबद्दल।